हॅलो स्टुडंट, मी अनघा फाटे. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आत्तापर्यंत इयत्ता 34 स्कॉलरशिप गणितचे आपण 7 लेसन बघितले आणि आज आपण 8वा लेसन स्टार्ट करत आहोत. लेसनचं नाव आहे प्राईम कंपोजिट ट्रायंग्युलर अँड स्क्वेअर नंबर फ्रॉम 1 to 100. आता पहिलं आपण तुम्हाला याविषयी थोडक्यात माहिती असेल, पण प्राईम नंबर म्हणजे काय, कंपोजिट नंबर म्हणजे काय, ट्रायंग्युलर नंबर म्हणजे काय, स्क्वेअर नंबर म्हणजे काय, पण या पाठात तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. फक्त ते तुम्ही लर्न करायचं आहे. म्हणजे तुम्हाला याच्यावरची जी एक्झरसाइज आहे ती तुम्ही पटापट सॉल्व करू शकता. पहिलं आपण जी बेसिक इन्फॉर्मेशन या लेसनमध्ये दिलेली आहे ती बघू. आता प्राईम नंबर म्हणजे काय ते बघा. अ नंबर विच इज ग्रेटर दॅन 1, जो नंबर 1 पेक्षा ग्रेटर असतो आणि अँड डिव्हिजिबल ओनली बाय अँड द नंबर इट सेल्फ. आय ठिकाणी डिव्हिजिबल ओनली बाय 1 ने तो डिव्हिजिबल असतो. म्हणजे जर तुम्ही 2 घेतलात तर आपण फक्त याला किती 2 नेच डिवाइड करू शकतो. 1 या ठिकाणी 2 जर 2. दुसरी गोष्ट म्हणजे आपण फक्त 2ला 2 नेच डिवाइड, 2 1 2. बाकी ह्या संख्येला आपण दुसऱ्या कोणत्याही नंबरने डिवाइड करू शकत नाही. अ नंबर विच इज ग्रेटर दॅन 1, आता हा 1 पेक्षा ग्रेटर आहे, ग्रेटर दॅन 1 अँड डिव्हिजिबल ओनली बाय द 1 अँड द नंबर इट सेल्फ इज कॉल्ड अ प्राईम नंबर. स्वतः त्या नंबरने आपण त्याला डिवाइड करू शकतो. म्हणजे 2ला डिवाइड करू शकतो आणि 1ने, एवढंच आपण फक्त त्याला एवढ्याच नंबरने आपण काय करू शकतो, डिवाइड करू शकतो. या ठिकाणी अशा 1 to 10 मध्ये किती प्राईम नंबर आहेत बघा. पहिला कोणता आहे तर 2, नंतर 3 5 7 या ठिकाणी मी लिहून दिलेले आहे तुम्हाला. त्याच्यानंतर 11 to 20, 11 to 20 मध्ये किती नंबर आहेत तर 11 13 17 19. आता तुम्ही याच्यातला कोणताही नंबर घ्या, 13 जरी घेतला तर याला फक्त आपण काय करू शकतो, एकतर 1ने डिवाइड करू शकतो किंवा 13 1 से 13. बाकी तुम्हाला हा नंबर कुठेही टेबलमध्ये, म्हणजे जे तुम्ही पाढे बोलता त्याच्यात तो येणार नाही. म्हणजे हे जे या ठिकाणी जे एवढे नंबर दिलेले आहेत ते तुम्हाला टेबलमध्ये दिसणार नाही, म्हणजे ते टेबलमध्ये येणार नाही. आता 11 1 से 11 एकदाच आपण, त्याच्या पुढे तुम्हाला तो कुठेही नंबर टेबलमध्ये दिसणार नाही. त्याच्यानंतर 13 1 से 13, 17 1 से 17, 19 1 से 19 असं आपण बोलतो. तुम्हाला टेबल माहिती. त्याच्यामुळे हे जर नंबर तुम्ही बघितला तर हे तुम्हाला कुठेही टेबलमध्ये दिसणार नाही. त्याला आपण काय बोलतो तर प्राईम नंबर असं बोलतो. त्याच्यानंतर 21 to 30, आता 21 to 30 मध्ये कोणते प्राईम नंबर आहेत तर 23 आणि 29, फक्त 2च प्राईम नंबर आहेत. त्याच्यानंतर 31 to 40, आता हे सगळं तुम्ही पाठांतर करायचं. पण 31 to 40 मध्ये कोणते आहेत तर 31 आणि कोणता आहे तर 37, हे 2 नंबर आहेत. त्यानंतर 41 to 50 मध्ये कोणते आहेत तर 41 43 47, 3 नंबर आहेत. त्याच्यानंतर 51 to 60 मध्ये किती आहेत तर 53 आणि 59. त्याच्यानंतर 61 आणि 70, 61 आणि 70 मध्ये कोणते आहेत तर बघा या ठिकाणी 61 आणि 67 हे 2 प्राईम नंबर आहेत. हे नंबर तुम्हाला टेबलमध्ये येणार नाही. त्याच्यानंतर 71 to 80, 71 to 80 मध्ये कोणते आहेत तर पहिला आहे 71 73 79. नंतर 81 to 90 याच्यामध्ये कोणते आहेत तर 83 आणि 89. पुढे 91 to 100 97. आता हे सगळं तुम्ही काय करायचं तर पाठांतर करायचं, म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. असे जर आता तुम्हाला विचारले की 1 to 10 मध्ये किती प्राईम नंबर आहेत तर 4 प्राईम नंबर आहेत. तर कोणते आहे ते 2 3 5 7. हे जर तुम्ही लर्न केला तर तुम्हाला जेव्हा एक्झरसाइज आपण घेऊ तेव्हा ते पटकन तुमच्या लक्षात येईल. अशा प्रकारे हे जर तुम्ही टोटल नंबर प्राईम नंबर काउंट केले तर किती आहेत 1 to 100 मध्ये 25 प्राईम नंबर आहेत. मी या ठिकाणी हे टेबल अप करते. आपण बघू टोटल प्राईम नंबर किती आहेत तर 25 आहेत. ट्वेंटी 25 प्राईम नंबर्स इन 1 to 100. आता हे तुम्हाला सगळं बुकमध्ये दिलेलंच आहे, फक्त मी तुम्हाला वाचून दाखवते या ठिकाणी. आणि 2 इज द ओनली इवन नंबर विच इज प्राईम. असा एक नंबर आहे. या आता जर तुम्ही पूर्ण जे टेबल मी दिलं त्याच्यात बघितलं असेल तर एकच कोणता प्राईम नंबर आहे तर 2 हा काय प्राईम नंबर आहे. तो कसा आहे मला सांगा. तो इवन नंबर आहे, प्राईम पण आहे आणि तो कसा आहे इवन नंबर आहे. असं जर तुम्ही बघितलं पूर्ण जर प्राईम नंबर सगळे बघितले तर आता आपण 1 to 10 मध्ये बघितले की 2 3 5 7. आता तुम्हाला याच्यात कोणता 3 कोणता झाला तर ऑड नंबर झाला, 5 ऑड नंबर 7. फक्त एवढ्या सगळ्या 25 नंबरमध्ये फक्त ओनली 2 हा काय आहे तर इवन प्राईम नंबर आहे. 2 इज ओनली इवन प्राईम नंबर. त्याच्यामुळे हे पण लक्षात ठेवायचं. हा पण तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यानंतर आपण पुढे बघू.
आता पुढे आहे कंपोजिट नंबर. आपण आता काय बघितलं तर प्राईम नंबर, टोटल प्राईम नंबर किती आहे तर 25. आणि जे मी टेबल आता तुम्हाला सांगितलं ते तुम्ही काय करायचं तर पाठांतर करायचं, लक्षात ठेवायचं. पाठांतर करून होणार नाही, पण लक्षात जर ठेवला तर तुम्हाला कळेल की बाबा 1 to 100 मध्ये किती प्राईम नंबर आहेत आणि कोणत्या कोणत्या जोड्या आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा. कोणकोणते नंबर आहेत 1 to, आता मी तुम्हाला दिलं की लिहून 1 to 10 मध्ये किती प्राईम नंबर आहेत, त्याच्यानंतर 11 to 20, असं पुढचं आपण 100 पर्यंत बघितलं आणि ते तुम्ही काय करायचं लर्न करायचं. आता पुढे आपण बघू कंपोजिट नंबर. कंपोजिट नंबर्स. आता तुम्ही प्राईम नंबर किती बघितले तर 25 आपण प्राईम नंबर बघितले. आता कंपोजिट नंबर म्हणजे बघा काय ते नंबर्स अदर दॅन 1 विच आर नॉट प्राईम नंबर आर कंपोजिट नंबर. जे नंबर प्राईम नंबर नाही आहेत ते सगळे काय आहे तर कंपोजिट नंबर आहेत. जर फक्त 1 सोडला तुम्ही तर उरलेले प्राईम नंबर सोडून जेवढे उरलेले नंबर आहेत ते सगळे काय आहेत तर कंपोजिट नंबर आहेत. मग आता आपण प्राईम नंबर किती बघितले तर टोटल 1 to 100 मध्ये 25 आहे. आणि 1 हा काय नाही प्राईम पण नाही आणि कंपोजिट पण नाही आहे. बघा 1 इज नायदर प्राईम नॉट कंपोजिट. त्याच्यामुळे आता हा आपण 25 प्राईम नंबर सोडले, हा 1 सोडला तर टोटल हे किती झाले तर 26. राहिले किती टोटल नंबर 1 to 100 मध्ये तर 74. म्हणजे 74 नंबर काय आहे तर कंपोजिट नंबर आहेत. लक्षात ठेवायचं त्या ठिकाणी देर आर 74 कंपोजिट नंबर. लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. आता प्राईम नंबर तुम्हाला सांगितले की 25 आहे. आता 1 हा नाही प्राईम पण नाही आणि कंपोजिट पण नाही. उरलेले जे सगळे आहेत प्राईम सोडून आणि 1 सोडून ते सगळे काय आहे तर टोटल 74 आपल्याला 1 to 100 मध्ये काय आहे तर कंपोजिट नंबर आहेत. हे लक्षात ठेवायला पण सोपं आहे. त्याच्यानंतर पुढे बघू आपण. आता ट्विन प्राईम नंबर्स. या ठिकाणी बघा ट्विन प्राईम नंबर्स. अ पेअर वाचून दाखवते पहिला डेफिनेशन. अ पेअर ऑफ प्राईम नंबर्स विच differ by 2 is called twin prime numbers. There are 8 primes of twin pair numbers between 1 to 100. का 1 to 100 मध्ये बघा 1 to 100 मध्ये किती पेअर्स आहेत तर 8 पेअर्स आहेत ट्विन प्राईम नंबरच्या. ते आपण बघू कोणकोणते आहेत ते. या ठिकाणी 3 5. आता ट्विन प्राईम नंबर म्हणजे काय तर ह्याच्यात तुम्हाला 3 आणि 5 मध्ये डिफरन्स कितीचा दिसतोय तर 2 चा दिसतोय. म्हणजे हा काय झाला ही जोडी काय झाली तर ट्विन प्राईम नंबरची झाली. आता 3 आणि 5 काय आहे तर प्राईम नंबर आहे आणि डिफरन्स कितीचा आहे तर 2 चा आहे. म्हणजे ही काय झाली तर ट्विन प्राईम नंबरची एक जोडी झाली. त्याच्यानंतर कोणती येणार तर 5 आणि 7. इथे पण तुम्हाला डिफरन्स दिसतोय कितीचा आहे तर 2 चा आहे. त्याच्यानंतर पुढे कोणती येणार तर 11 आणि 13. ही पण काय आहे तर बघा या ठिकाणी ही जर तुम्ही जोडी बघितली तर या ठिकाणी काय आहे डिफरन्स 2 चा आहे. अशा जर तुम्ही पेअर्स बघितल्या तर टोटल किती आहे तर या ठिकाणी 8 पेअर आहेत. बघा नंतर कोणती येईल या ठिकाणी 17 आणि 19. या ठिकाणी डिफरन्स कितीचा आहे तर 2 चा आहे. ह्याच्या पुढे कोणती येईल जोडी बघा त्याच्यानंतर 17 आणि 19 झालं. त्याच्यानंतर पुढची जोडी 29 आणि 31. 1 2 3 4 5 29 आणि 31. अजून 41 आणि 43. या ठिकाणी पण तुम्हाला डिफरन्स 2 चा दिसेल. पुढे आहे 59 आणि 61. 59 आणि कोणती राहिली या ठिकाणी लास्ट 71 आणि 73. बघू आपण पुन्हा चेक करू. या ठिकाणी 3 5 म्हणजे या ठिकाणी डिफरन्स 2 चा आहे. नंतर पुढची कोणती आहे तर 5 आणि हे सगळं तुम्ही लर्न करायचं आहे. 5 7 आणि 7 मध्ये डिफरन्स 2 चा आहे. 11 13 हे सगळे काय तर प्राईम नंबर आहेत आणि ह्याच्यात डिफरन्स कितीचा आहे तर 2 चा आहे. बघा जोड्या किती 1 2 3 4 5 6 7 8. पहिली 3 आणि 5 नंतर 5 आणि 7 11 13 17 19 29 31 41 43 59 आणि 61 71 आणि 73. या सगळ्या जर पेअर्समध्ये जर तुम्ही बघितलं तर डिफरन्स कितीचा येतो आहे
2चा येतो, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवणं सोपं आहे. आणि हे सगळे काय आहेत तर प्राईम नंबर्स आहेत. इथे तुम्हाला कोणताही कंपोजिट नंबर दिसणार नाही. आणि या ठिकाणी डिफरन्स कितीचा आहे तर 2चा आहे, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. 3 आणि 5 पहिली ट्विन प्राईम नंबरची जोडी आहे. त्याच्यानंतर कोणती येणार 5 आणि 7, नंतर 11 आणि 13, त्याच्यानंतर 17 आणि 19, मग या ठिकाणी 17 आणि 19, नंतर कोणती येणार तर 29 आणि 31. हे पण काय आहे प्राईम नंबर आहेत. हे टेबलमध्ये तुम्हाला दिसणार नाही 29 आणि 31. आणि याचा डिफरन्स कितीचा आहे तर 2चा आहे. त्याच्यानंतर पुढची कोणती आहे 41 आणि 43, ही पण काय आहे तर ट्विन प्राईम नंबरची जोडी आहे. त्याच्यानंतर कोणती आहे 59 आणि 61 आणि 71 आणि 73, अशा टोटल 8 ट्विन प्राईम नंबरच्या जोड्या आहेत. पाठांतर करायचं हे पण आपण पुढे बघू. ट्विन प्राईम नंबर झालं, आता पुढे को प्राईम नंबर्स. को प्राईम नंबर्स numbers which do not have any common divisor neither than 1 are called co-prime number. 25, आता या काही एक्झाम्पल तुम्हाला दिली आहे त्या ठिकाणी. 25 and 28 or 12 and 35 are the example of co-prime number. पहिला co-prime number म्हणजे काय ते समजून घ्या. डेफिनेशन बघा. numbers which do not have any common divisor other than 1 are called co-prime number. आणि दुसरी गोष्ट मध्ये या ठिकाणी any two consecutive numbers are always co-prime number. आता consecutive नंबर म्हणजे मी तुम्हाला सांगितले कोणते पण तुम्ही लागोपाठचे नंबर या ठिकाणी 21, 22. आता ह्याच्यात जर बघितलात तुम्ही तर या ठिकाणी कॉमन तुमचा डिवायझर काय असणार आहे तर 1 असणार. आता बघा जर आपण याचे फॅक्टर काढायला गेलो या ठिकाणी 21 आणि 22, आता हे दोन्ही नंबर तुम्हाला एकाच टेबलमध्ये कुठे दिसतात का तर नाही. हे दोन्ही नंबर म्हणजे ह्यांचा कॉमन डिवायझर काय येणार आहे तर 1 येणार आहे. आणि हे काय आहे तर दोन्ही नंबर कसे आहेत तर कन्सिक्युटिव्ह नंबर आहेत, म्हणजे लागोपाठ येणार. 21, 23 किंवा आपण 20 या ठिकाणी 23 कोणतीही घे तुम्ही 23 आणि 24, ह्या ज्या सगळ्या म्हणजे कन्सिक्युटिव्ह नंबरच्या जोड्या आहेत त्यांचा तुम्हाला कॉमन डिवायझर काय दिसणार आहे तर 1च दिसणार आहे. म्हणजे हे काय झाले तर को प्राईम नंबर झाले या ठिकाणी. बघा को प्राईम नंबर म्हणजे काय तर नंबर विच डू नॉट हॅव एनी कॉमन डिवायझर अदर दॅन 1 आर कॉल्ड को प्राईम नंबर. या ठिकाणी 25 and 28 तुम्हाला एक्झाम्पल दिलेली आहेत. त्यानंतर किंवा 12 and 35 आर द एक्झाम्पल ऑफ को प्राईम नंबर. एनी टू कन्सिक्युटिव्ह नंबर्स आर ऑलवेज को प्राईम नंबर. दोन कोणतेही जरी तुम्ही जोडी घेतला या ठिकाणी कन्सिक्युटिव्ह नंबरची लागोपाठचे नंबर म्हणजे ते काय असणार आहेत तर को प्राईम नंबर आहे. या ठिकाणी आपण 25, 26, त्याच्यानंतर काही घ्या तुम्ही 31, 32, हे असे जर तुम्ही सलग लगतचे नंबर घेतला तर ते काय आहे तर को प्राईम नंबर आहे. कोणतेही जर तुम्ही कन्सिक्युटिव्ह नंबर घेतला तर त्याला आपण ते काय असतात तर नेहमी को प्राईम नंबर असतात. आता यापुढे जे ट्रायंग्युलर नंबर, स्क्वेअर नंबर, हे जे काय राहिलेला जो पुढचा भाग आहे ते आपण पुढच्या भागात बघू, कारण एकाच वेळी सगळं शिकवणं पॉसिबल नाही आहे. तुम्हाला तेवढं लक्षात पण घेणं गरजेचं आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करायचा आहे आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.